नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज आपण आहोत मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शन ॲग्रोव्हिजन नागपूर येथे. सांगताना बरेचदा मी सलाम किसान बद्दल बोलत असतो की सलाम किसान नेमकं आहे काय? शेतकऱ्यांना सलाम किसानचा फायदा होतो तरी कसा? त्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सलाम किसान जाणून त्यांना सोल्युशन कशा प्रकारे प्रोव्हाइड करतो, आज त्याचं खरं तर आपण बघूया डेमॉन्स्ट्रेशन. आपल्याकडे जुळलेल्या आहेत मॅडम, ज्या वर्धा इथनं आलेल्या आहेत, त्या एफपीओचं प्रतिनिधित्व करतात ॲज अ सीईओ म्हणून. तर आज सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय घेऊया. त्यासोबतच एफपीओ मध्ये भेडसावण्या अडचणी त्यांच्याकडनं जाणून घेऊ. एवढंच नव्हे तर सलाम किसान एफपीओ ला कशा पद्धतीने मदत करते ते सुद्धा आज आपण यांच्यासोबत डिस्कस करूया. नमस्कार मॅडम, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे सलाम किसान स्टॉल वरती. मॅडम, सर्वप्रथम तुमचा परिचय द्यावा. सर, मी मनीषा आसोले, आर्वी तालुक्या आर्वी वर्धा जिल्हा इथून आलेली आहे आणि ग्रीन विश्व फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीचं मी प्रतिनिधित्व करून सीईओ म्हणून कंपनीचा कारभार सांभाळते. आणि सध्या आमचं कंपनीचं काम सुरू आहे. जवळपास 325 आमच्याकडे शेतकरी जुळलेले आहेत आणि शेतकऱ्यांसोबत काम करताना तुम्हालाही माहिती आहे खूप अडचणी येत असतात. शेतकरी जुळताना सर्वात महत्त्वाची अडचण येते. त्यानंतर आमच्याकडे आम्ही ड्रोनच्या संदर्भात पण आम्ही कृषी विभागाला अर्ज केलेला आहे की आम्हाला ड्रोन घ्यायचा आहे. तर ते एक आहे. मार्केट लिंकेजची पण खूप मोठी अडचण आहे आणि मोबिलायझेशनची पण सध्या आहे. तर तो आमच्या पातळीवरचा मुद्दा आहे, आम्ही तो करू शकतो. आणि सर, मार्केट लिंकेजचा पण प्रश्न आहे. खूप सोप्या आणि सुलभ पद्धतीने तुम्ही एफपीओ ला भेडसावणाऱ्या अडचणी सांगितल्या. सर्वप्रथम स्वागत तुमचं की एखादी महिला ही एका एफपीओचं प्रतिनिधित्व करते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून. सांगितल्याप्रमाणे यांनी अडचणी सांगितल्या आहेत की मोबिलायझेशन, फार्मर मोबिलायझेशन का होत नाही, कारण की ज्या सुविधा आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यानंतर मार्केट लिंकेज बोलले, तर मार्केट लिंकेज मध्ये सर्वप्रथम शेतमालाला भाव न मिळणे. त्यासोबतच मॅडम म्हणाल्या की ड्रोन ही टेक्नॉलॉजी त्यांना अडॉप्ट करायची आहे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. तर ह्या सगळ्या त्रुटींवरती एकमात्र उपाय म्हणजे सलाम किसान. ते थोडक्यात सांगेल की सलाम किसान हे एफपीओ ला कुठल्या सुविधा प्रोव्हाइड करतात. सर्वप्रथम मार्केट लिंकेज मध्ये सलाम किसान जो आहे, शेतकऱ्यांचा माल जो आहे तो हमी भावाने एपीएमसी मार्केट पेक्षा जास्त दराने खरेदी करतो. एवढंच नव्हे तर मार्केट पेक्षा जास्त दर देऊनही पेमेंट जो आहे तो ऑन द स्पॉट दिला जातो. तुम्हीच बोललात की ड्रोन ही सुविधा आहे, तर तुम्हाला सध्या खरेदी करायची सुद्धा गरज नाही. सर्वप्रथम तुम्ही बघावं की ड्रोनचे फायदे काय आहेत, की शेतकरी याचं अडॉप्शन करतात का, त्यासोबतच शेतकऱ्यांना याचा फायदा होतो का. त्यासाठी आम्ही एफपीओ मार्फत ड्रोन ही सुविधा जी आहे ती रेंटल बेसिसवर प्रोव्हाइड करतो. जर का कालांतराने तुम्हाला वाटलं की आम्ही स्वतः ड्रोन घ्यावा, त्यामध्ये सलाम किसान तुम्हाला ड्रोन फ्रँचायझी मॉडेल मार्फत ड्रोन सुद्धा प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये ड्रोन दिल्यानंतर फक्त सलाम किसान तुम्हाला ड्रोनच विकणार नाही, पण तुम्हाला हमी सुद्धा देईल. जर का तुम्ही ड्रोन घेतलात तर वार्षिक त्या ड्रोन मागे तुम्ही कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये कमवणार. ही हमी जी आहे ती सलाम किसान मार्फत दिल्या जाते. आमची अशी मॅडम एक आवर्जून तुम्हाला विनंती आहे की ह्या सगळ्या सुविधाचा जो लाभ आहे शेतकऱ्यांना तुमच्या एफपीओ मार्फत देण्यात यावा. तर याबद्दल तुमचे मनोगत किंवा काय विचार आहे, अशा सुविधाचा तुम्ही लाभ स्वतः घेणार आणि शेतकऱ्यांना देणार काय? सर, एपीओचं काम आहे शेतकऱ्यांना सुविधा देणे. तर आमच्याकडे जे उत्पादन असतं ते व्हेजिटेबल आहे आणि व्हेजिटेबल्स आणि फवारणी खूप मोठ्या प्रमाणात केल्या जाते. तर त्यामुळे आम्हाला ड्रोनची फार आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की ड्रोनचं जर डेमॉन्स्ट्रेशन आपल्या इथे झालं तर एक घ्यायची इच्छा पण आहे 100% आणि शेतकरी तयार पण आहे, त्याच्यासाठी मागणी आहे शेतकऱ्यांची. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तुम्ही सलाम किसानला वेळ द्यावी, कधी डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे. सलाम किसान अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन उपलब्ध करून देईल. बिलकुल. अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर का डेमॉन्स्ट्रेशन उपलब्ध करून दिलं तर तुमच्याकडनं आम्ही जी महिला आहे एफपीओ मध्ये जोडलेली त्यांना ॲज अ ड्रोन दिदी म्हणून आम्ही स्वतः हायर करू. त्यांना मंथली पगार देऊ. ड्रोनचं ट्रेनिंग सलाम किसान कडनं दिलं जाईल. एवढंच नव्हे तर हा ड्रोन जो आहे तुमच्याकडे एफपीओ ला देण्यात येईल, जेणेकरून तुम्ही शेतकऱ्यांना सुविधा पुरवू शकता. मॅडम, तुमचं खरंच धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमच्याबद्दल ऐकून खरंच बरं वाटलं.